झी 24 तास एक पाऊल पुढे। चांदी सिनेमाचं म्युझिक लॉन्च नुकतंच मुंबईत पार पडलं। यावेळी सारं वातावरण अगदी पुलकित झालं होतं, कारण पु ल देशपांडे यांच्या गाजलेल्या म्हैस या साहित्य कृतीवर हा सिनेमा आधारित आहे। पाहूयात यावरचा आमचा खास रिपोर्ट। या गोष्टीची नायिका म्हैस आहे। म्हैस म्हणजे खरी म्हैस, लाक्षणिक अर्थाने नाही, खरी अगदी शिंग वगैरे सगळे कंप्लीट। महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजेच पु ल देशपांडे। पहाटे 5 वाजता निघणाऱ्या एसटीतली ही कथा। आजवर पुलंच्या साहित्यावर वाचकांनी भरभरून प्रेम केलंय। पुलंच्या प्रत्येक व्यक्तिरेखेनं रसिकांना मनमुराद आनंद दिलाय आणि अशीच पुलंच्या साहित्यातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा म्हणजेच म्हैस। मुंबई गोवा महामार्गावर पुलंच्या बस समोर एक म्हैस आडवी जाते आणि त्यानंतर होणाऱ्या सावळ्या गोंधळाचं चित्रण पुलंनी केलं ते त्यांच्या खास शैलीत। आता लवकरच ही म्हैस रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालीय, कारण यावर आधारित असलेला चांदी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या सिनेमाचं म्युझिक लॉन्च नुकतंच मुंबईत पार पडलं। यावेळी श्रीकांत मोघे, भरत जाधव, दिग्दर्शक एन चंद्रा आवर्जून उपस्थित होते। बाईच्या वाङ्मयावर खूप खूप काही करता येईल, त्याची सुरुवात चांदीनं झालेली आहे। करणाऱ्या मंडळींची चांदी होईल अशी शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। व्हेरी बेस्ट ऑफ लक। पुलंच्या कुठल्याही कथा घ्या त्यांच्या किंवा त्यांच्या नाटकं घ्या, असं एकही मराठी माणूस नाही की ज्यांना पुलं माहीत नाही, आणि त्यांच्यात म्हैस या कथेवर चित्रपट बनतोय, ही चांगलीच गोष्ट आहे। मुळात ती कथा, ती गोष्ट इतकी चांगली आहे, तर मी कलाकार म्हणण्यापेक्षा एक ऑडियन्स म्हणून मला ती बघायला नक्कीच आवडेल। आणि यातली पूर्ण स्टार कास्टिंग जी आहे, आणि जो आता मी जो काही शो रील पाहिलं थोडंसं, त्यातनं फार इंटरेस्टिंग वाटते। मुख्य म्हणजे भाईंच्या या गोष्टीवर, कथेवर हा चित्रपट निघतोय। ही गोष्ट, यांची जी कॅसेट त्यांची होती, ती ऑडिओ कॅसेट, ती मी इतके वेळा ऐकलेली आणि त्यांनी जे मनमुराद हसवलेलं आहे, म्हणजे मला काय आपल्या महाराष्ट्रातल्या असंख्य जणांना, तर त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत। त्यांचे कृतकृत्य मी झाल्यासारखं मला वाटलं आज इथे आलो की त्यांच्या म्हैस कथेवर चित्रपट निघतोय, आणि त्याचे त्यांनी जे स्नॅपशॉट दाखवले फार छान होते, गाणी छान होती। तर माझी अशी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की हा चित्रपट भरपूर चालो, त्या लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळो। यावेळी श्रीकांत मोघे यांनी पुलंच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला। समस्त कापरगाव ग्रामस्थ बंधूंनी पीएलची ओळख करून देण्यासाठी यानंतर आपल्या महिला मंडळाच्या अध्यक्षांबाई सौभाग्यवती गुणवतीबाई बेचरलाल, सुप्रसिद्ध बेचरलाल आणि कंपनीच्या सुविद्य पत्नी, ह्या काय खरंच या अध्यक्षांचा गोड शब्दात परिचय करून देतील, तरी श्रोत्यांनी त्यांच्या ओठातील अमृतपणे सिद्ध व्हावे। पीएलचं लिहिणं कसं होतं यात ऐकाही, म्हणजे खरं दाद जी म्हणायची ना, ती पीएलच्या लिखाणाची होती। आम्ही तुमच्यापर्यंत शब्द पोहोचवत होतो, त्यानंतर त्या बाई उभ्या राहतात बोलायला। बंधू गुणवतीबाई बेचरलाल, सुप्रसिद्ध बेचरलाल कंपनीच्या सुविद्यपत्नी, बंधू आणि भगिनीनो, आत्ताच यांनी मला हे करायला सांगितलं, मी अगदी थोडक्यातच हे करणार आहे। आजच्या प्रमुख पाहुण्यांची तुम्हा सर्वांसमक्ष ही करून देण्याच्या आधी मी त्यांना आमच्या महिला मंडळाची थोडक्यातच ही करून देते। या सिनेमात अनेक विनोदी कलाकारांनी मध्यवर्ती भूमिका साकारली आणि त्यापैकीच एक म्हणजे वैभव मांगले। या फिल्ममध्ये मी फार अत्यंत वेगळी अशी भूमिका करतोय। रादर प्रेक्षकांना माहिती आहे की मी करून गेलो गाव या नाटकामध्ये गंपून असे कॅरेक्टर करतो, आणि त्याच्यामध्ये संगमेश्वरी बोलीभाषा बोलतो। तेच कॅरेक्टर या सिनेमामध्ये घेतलंय, पण अनिल पवारांनी अत्यंत चपकलपणे हे कॅरेक्टर त्याच्यामध्ये बसवले। प्रवीण कुवर यांनी या सिनेमाला संगीत दिलंय।
हा जो इंट्रो आम्ही केला आणि तो एक वेगळा प्रकारचा असं झाला. असं वाटतं की गाणं जरा डिफरंट झालं आणि बाकीची सगळी गाणी करण्यात खूप मजा आली. एक अभंग होता ऊस डोंगा परी आणि एक दुसरं गाणं होतं की या म्हशीनं केला वांदा डाव उलटून मारला फंदा. कॉमेडी गाणं होतं. सगळे पळापळ चालली आहे आणि ते गाणं त्या म्हशीला काळा रंग दिसला काही पाठी पडायची सगळ्यांची. असं ते एक कॉमिक गाणं तयार केलं त्यामुळे. असे 3 गाणी त्यामध्ये आहेत. पुलंच्या म्हैसनं वाचकांना पोट धरून हसवलंय आणि आता ही म्हैस रुपेरी पडद्यावर येतेय. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही ही म्हैस चांदी करते का याची उत्सुकता पुलंच्या चाहत्यांना लागून राहिलीय. झी 24 तास साठी मुग्धा देशमुख, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.